तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर. कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67. मागील वर्षामध्ये एक अहिल्यानगर पोलीस दलानं अत्यंत मेहनतीनं जे दाखल गुन्हे होते त्याचा तपास करून ते चार्जशीट कोर्टामध्ये पाठवलेलं आहे. यामध्ये आपल्याला दिसलं की प्रॉपर्टी ऑफेन्स विशेषतः मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये एक जे आहे तर ती घट आहे. म्हणजे मग घरफोडीचे गुन्हे असतील, चोरीचे गुन्हे असतील तर ते एक मोठ्या प्रमाणावरती कमी झालेले आहेत. आणि यामध्ये विशेष उल्लेख म्हटलं तर आपण आमच्याकडचं जे फिंगरप्रिंट युनिट आहे त्याने अत्यंत म्हणजे उच्च दर्जाचं काम केलेलं आहे. म्हणजे 40 फिंगरप्रिंट त्यांनी मॅच केलेले आहेत आणि त्याच्यातून जवळजवळ 200 पेक्षा जास्त गुन्हे यामध्ये जे उघड झालेले आहेत. त्याचबरोबर जे ऑपरेशन शोध 2.0 मोहीम राबवण्यात आलेली होती त्यामध्ये पण अहिल्यानगर जिल्ह्यानं जवळजवळ 96 मुलं आणि मुली जे आहेत यांना परत शोधून आणलेलं आहे आणि ती अशी कामगिरी केलेली आहे. तर अशा पद्धतीनं जो वर्षभरामध्ये वेगवेगळ्या जे आमचे ब्रँचेस आहेत त्यांनी ही कामगिरी केलेली आहे. जे 7 बांगलादेशी नागरिक महिला पकडलेल्या होत्या तर त्यांची पण पूर्ण प्रक्रिया करून आता त्यांचं जे डिपोर्टेशन आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. 13 तारखेला त्या परत बांगलादेशला परत त्यांचं डिपोर्टेशन हे पूर्ण होईल. सध्या शहरामध्ये निवडणूक सुरू आहे. तणावाचं वातावरण आहे, रोज तक्रारी येतात. तर किती पोलीस बल जे आहे तर ते निवडणुकी संदर्भात शहरामध्ये तैनात केले. आता तर म्हणजे एक तर आता ही जी प्रचाराची स्टेज आहे या ठिकाणी तर आपण मोठ्या प्रमाणावरती पोलीस बल जे जे लागतं आपण उपलब्ध केलेलं आहे. परंतु 15 तारखेला म्हणजे महत्वाचा जो निवडणुकीचा दिवस आहे त्या पद्धतीनं म्हणजे जे निवडणूक आयोगानं जे काही आपल्याला हे दिलेले आहे, स्केल दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण नियोजन केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी म्हणजे 5 पेक्षा जास्त बूथ असणार आहे तर त्या ठिकाणी जास्त पोलीस फोर्स आपण देतो आहे. सध्या आपण फिक्स पॉइंट्स आहे, आपलं पेट्रोलिंग आहे, त्यानंतर आपले जे काही प्रचार रॅलीज असतात त्या ठिकाणी आपण पोलीस प्रेझेन्स आपण ठेवतो आहे. ज्या ठिकाणी विशेषतः काय की एकाच वेळी 2 रॅलीज असणार आहे त्या ठिकाणी विशेष आपण दक्षता घेतो आहे. कधी कधी काय की उमेदवार आपल्याकडे काही म्हणजे काही की तक्रारी करतात तर मग त्याचं आपण लगेच निरसन करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर आज पोलीस दलामध्ये गाड्या दाखल आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो पोलीस गाड्यामध्ये आहे. तर येणाऱ्या काळात त्याचा किती फायदा जो आहे तो खरं तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला बऱ्याच वेळा लॉ अँड ऑर्डर असेल किंवा एखादी गंभीर घटना घडलेली असेल तर त्या ठिकाणी घडलेल्या घटनेचं चित्रण करणं फार गरजेचं असतं. त्या दृष्टीनं आता जी आपण ही गाडी बघता आहे ती सर्वेलन्स व्हॅन जी आहे ती अत्याधुनिक आहे. यामध्ये 360 डिग्री कॅमेराज आहेत किंवा नाईट विजन कॅमेराज आहेत. म्हणजे ही गाडी कुठं पण लावल्यानंतर ऑटोमॅटिक याचं जे आहे ते चित्रण आणि ते व्हिडिओ शूटिंग सुरू होणार आहे. आतमध्ये आपल्याला ते बघता पण येऊ शकेल. PA सिस्टम आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा काय की लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न असेल तर तिथं काही की ते अनाउन्समेंट करणं असेल किंवा कुणी काही जखमी असेल तर ते फर्स्ट एड किट असतील किंवा स्ट्रेचर्स असतील अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत यामध्ये असणार आहेत. त्याच्यामुळे ही सर्वेलन्स व्हॅन जी आहे ही जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डरमध्ये किंवा गंभीर घटनांच्या समजा घटना घडते त्याच्यावेळी किंवा जे काही समजा क्राऊड मॅनेजमेंट असतो तर त्याच्यावेळी नक्कीच काम येणार आहे. सुटकेचा घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला होता. नुकतेच मुख्यमंत्री आले, त्यांनी सांगितलं की केंद्रीय स्तरावर ही चौकशी होणार आहे. कुठेतरी अहिल्यानगर पोलीस प्रशासन यामध्ये कमी पडलं का? यामध्ये याचा आवाका जो आहे तर तो फार मोठा आहे आणि यामध्ये आपल्याला पण माहित आहे की यातले मुख्य जे आरोपी आहेत हे देश सोडून अगोदरच म्हणजे काही केलेले आहेत आणि आपले प्रयत्न जे आहेत एक या माध्यमातून चालू आहेत की जेणेकरून त्यांना परत आणता येईल. त्यासाठी आपल्याला इंटरपोलची मदत घेणं असेल या गोष्टी आपण निश्चित करतो आहोत. तर यामध्ये मल्टी एजन्सीज आपल्याला निश्चित आपल्याला मदत घ्यावी लागते आणि त्याप्रमाणे आपण करतो. आतापर्यंत सिस्टेममध्ये आपण 113 कोटी रुपयाची आपण प्रॉपर्टी आपण जप्त केलेली आहे. त्यामध्ये 111 कोटी रुपयाची म्हणजे काय की बँकेतल्या जी रक्कम आहे तर एवढी रक्कम जी आहे आतापर्यंत जप्त केलेली आहे आणि 10 पेक्षा जास्त आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे.
तर अशी वातावरण होऊ नये यासाठी पोलीस काही स्वतः ऍक्शन घेणार आहे. सो मोठो पण आपण म्हणजे आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आपण सोशल मीडियावरती म्हणजे काय अध्यक्ष असलं पाहिजे किंवा बॅनर्स लागतात हे लागतात आणि यामधून पण लक्षात येतं की अशा पद्धतीच्या काही स्कीम्स वगैरे काही की पॉन्डी स्कीम्स असतील किंवा काय असतील तर यामध्ये प्रोएक्टिव्हली काम केलं पाहिजे. तसंच उदाहरण आपल्याला दिसेल की मागच्या 4-5 दिवसामध्ये श्रीरामपूरला एक असंच आपण जे काही हे चालू होतं त्याच्यावरती आपण कारवाई सुरू केलेली आहे. अशा पद्धतीने पोलीस प्रोएक्टिव्हली जे काय कारवाई करत असतात. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डरप्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.